करायचं काय? सरकारचं करायचं काय? फाशी द्या, फाशी द्या, जय भवानी, सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? फाशी द्या, फाशी द्या, जय भवानी, आवाज राजा, आवाज राजा, फाशी द्या, फाशी द्या, जय भवानी, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? काल बदलापूर इथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक इथे आलेले आहेत. नेहमीच आमचा पक्ष ज्यांच्या म्हणजे समाजावर अन्याय होत असतं तेव्हा प्रत्येक वेळा रस्त्यावर उतरत असतो. पण आज हे सरकार स्थिर नाही आहे. या सरकारमुळे पूर्ण महाराष्ट्रातली जनता अस्थिर झालेली आहे आणि आज आमच्या मुली, आमच्या बहिणी, आमच्या आई सुरक्षित नाही आहेत. आणि जर आम्ही सुरक्षित नसेल, या प्रशासनावर जर प्रशासनाचा किंवा या सरकारचं वचक नसेल तर ह्यांनी स्वतःला राजीनामे देऊन या इथून पाय उतार व्हावं. या महाराष्ट्रातली जनता आता याच्यानंतरचा हा अन्याय सहन करणार नाही. आज कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आज किती उच्च शिक्षित असलेली मुलगी परवा आपण बघितले, डॉक्टर असताना तिच्यावर सुद्धा नराधमाने अन्याय केलाय. आज चिमुकल्या मुलीवर अन्याय केलाय. यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढी आमची प्रशासनाला मागणी आहे. काल जी बदलापूरला जी चिमुकल्यावर अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. अख्खा देश महाराष्ट्राला थुथू करत आहे. काल जर बघितलं आपण, काल एका महिला, तिथल्या बदलापूरच्या महिला आक्रोश करत होत्या, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या. आम्हाला त्या सरकारला हेच सांगणं आहे की जर तुम्हाला आमच्या माय बहिणीची जर सुरक्षा करता येत नसेल, त्यांना शस्त्र बाळगण्याची परमिशन द्यावी, आमची शिवसेनेकडून मागणी राहील. आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेना माय भगिनींना सांगणार की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिलांनी घरातून निघता वेळेस आपली शस्त्र, आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी स्वतः शस्त्र घेऊन बाहेर निघावं, असं आमच्या शिवसेनेकडून आव्हान राहणार आहे. आणि एकीकडं भाजप सरकार सांगतं कुठं नेऊन ठेवलं आमचा महाराष्ट्र. आज आम्हाला त्यांना विचारायचा प्रश्न आला, कुठं ठेवला आमचा महाराष्ट्र, जे आमच्या मायबहिणी सुरक्षित नाहीत, आमच्या इथल्या कोणी जनता सुरक्षित नाही, या जनतेचं संरक्षण करू शकत नाहीत. म्हणून या सरकारचा आम्ही इथे या ठिकाणी निषेध करण्यासाठी आमचे सगळे जिल्ह्यातले, नांदेड जिल्ह्यातले दक्षिण आणि उत्तरमधले पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याच्यामुळे आज ह्या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज निषेध करतो आहोत.